कोंढव्यातील ज्योती चौकात आज उमेदवाराच्या निवडणूक प्रचार रॅलीमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली. अचानक वाढलेल्या प्रचार वाहनांमुळे आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे मुख्य रस्ता अडला. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक ठप्प झाल्याने नोकरदार, विद्यार्थी व रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. नागरिकांनी मात्र निवडणूक प्रचार करताना सार्वजनिक रस्त्यांचा अडथळा होऊ नये अशी मागणी केली आहे. काय सांगाल या ट्रॅफिक वाहतूकमुळे? या ट्रॅफिक वाहतूकमुळे नागरिकांना खूप ट्रॅफिकचा त्रास होत आहे आणि या राजकीय नेत्यांमुळे सामान्य नागरिकांना ट्रॅफिकचा भरपूर त्रास झाला आहे. ट्रॅफिकचा इश्यू जवळजवळ रुग्णनगरपर्यंत तर खूप लांबपर्यंत लाईन गेलेली आहे आणि रुग्णवाहिका यांना बी खूप त्रास होत आहे. या मार्गासाठी लवकरात लवकर काहीतरी पुणे महानगरपालिकेने नियोजन करावे. ही सामान्य नागरिकांची समस्या आहे. वाहतूक कोंडी झालेली आहे या निवडणुकीच्या प्रचारामुळे झालेली आहे. प्रचाराचं योग्य नियोजन केलं नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे. त्याला आपण पण जबाबदार आहे, प्रशासन पण जबाबदार आहे, सगळे जबाबदार आहे. सध्या कोंढव्यामध्ये निवडणूक प्रचाराच्या रॅलीमध्ये या ठिकाणी पाहू शकताय की चारी बाजूला ज्योती चौक हा पूर्ण जाम करण्यात आलेला आहे आणि या चौकामध्ये रॅली काढण्यामध्ये व्यस्त आहे. तर अशा उमेदवारांनी काय अपेक्षा करावी? महाराष्ट्र न्यूज पुणे. बोलणार का भाऊ? या जबाबदार कोण? नाही आता